अकोल्यामध्ये आज जनआक्रोश मोर्चा सुद्धा निघतोय। संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याची मागणी होतीये। आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीकरता हा मोर्चा निघणार आहे। ज्या मोर्चात संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख सुद्धा सहभागी होती। आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, किती वाजता या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि कोण कोण यात सहभागी होतील? नक्कीच लागवीजी आज अकोला जिल्ह्यात ह्या भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। मत्स्योद्योगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा निघणार आहे। विविध संघटनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। अकोला शहरातील अशोक वाटिका चौकातून दुपारी 2 वाजता हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबही सहभागी होणार आहे। हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक सहभागी होण्याची दाट शक्यता आहे लागवीजी। आपण पाहतोय अमोल, या मोर्चात जरांगे पाटील देखील सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी होणार आहेत, तर सूर्यवंशी यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार असल्याचं कळतंय। राजकीय मंडळी कोणी यात सहभागी होणार आहेत का? कोणाकोणाची भाषणं होतील या सगळ्या संदर्भात काही अपडेट सविस्तर? सध्या तरी मनोज जरांगे पाटील व सुरेश धस यांचा दौरा निश्चित झालेला नाही आहे। मात्र देशमुख जे परिवार आहे ते बीडहून निघालेले आहे। ते काही क्षणातच अकोल्यात पोहोचणार आहे। मात्र अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने याला पाठिंबा दिलेला नाही आहे, म्हणून राजकीय कोणतेही नेता या मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याचे दिसून येत आहे लागवीजी। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अकोल्यामध्ये अगदी काही वेळातच जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे। अकोल्यामध्ये आता जनआक्रोश मोर्चा निघतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।